तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व काही ठीक असाल. तर आज आपण बघणार आहोत कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईज म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर सर्वप्रथम तुम्हाला वाटीसारखं स्ट्रक्चर दिसत आहे, राईट? ह्याला आपण टब म्हणूयात. त्यामध्ये पाणी आहे. टबमध्ये आपण एक ट्यूब ट्यूब घातलेली आहे त्यामध्ये, बरोबर का? त्या ट्यूबला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो, राईट? आणि तुम्ही बघू शकता की त्यामध्ये पाणी वरती चढलेलं आहे. काय झालंय? पाण्याची पातळी वाढलेली आहे, म्हणजे पाणी राईज झालेलं आहे. आता हे कॅपिलरी ट्यूब मध्ये आहे, पाणी राईज झाले, त्यामुळे कॅपिलरी राईज असे म्हणतात. बरोबर आहे. आता हे बघा, ग्रॅव्हिटी खाली ओढते तरी पण पाणी वरती चाललंय. पण आता हे का होतं ते जाणून घेऊयात आपण. चला तर मग सुरू करूया. राईट. आता हे असं का होतं? तर कसं आहे माहितीये का, दोन प्रकारचे फोर्सेस असतात. एक आहे ॲढेजन, दुसरं आहे कोहेजन. आता कोहेजन म्हणजे काय? आता हे झालं आपलं ग्लास. 2 मिनिटं. हे झालं आपलं ग्लास. ग्लासमध्ये काय असणार आहे? पाणी असणार आहे, राईट? आता हे पाण्यामध्ये आपण झूम केलं तर असं स्ट्रक्चर दिसणार आपल्याला. हे पाण्याचे मॉलिक्युल आहे आणि ते ठराविक फोर्सनं एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. आता ज्यावेळेस सिमिलर पार्टिकल एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात ना, त्यावेळेस आपण त्या फोर्सला कोहेजन म्हणतो. परंतु ज्यावेळेस आपण या बाउंड्रीकडे फोकस करतो, राईट? ग्लासची बाउंड्री आणि पाण्याचा सरफेस, असं किती दिसते, राईट? ह्या दोघांमध्ये जो अट्रॅक्शन आहे, परंतु हे जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ते अधेजन आहे. म्हणजे काय? मटेरियल वेगवेगळं आहे. ग्लास आणि पाणी ह्यामध्ये अट्रॅक्शन आहे, राईट? ज्यावेळेस अधेजन हे कोहेजनपेक्षा जास्त असतं, तर पाणी हळूहळू हळूहळू असं वरती चढायला लागतं, राईट? बाउंड्रीला चिटकून असं वरती चढायला लागतं, राईट? आणि वरती चढल्यामुळे पाण्याचा सरफेस काही अशा प्रकारे बनतो, राईट? जे की आपण पहिल्या इमेजमध्ये बघितलं होतं. आता ह्या म्हणजे इमेजमध्ये तर बघू शकतोय, राईट? तर अशा प्रकारचा एक मिनिस्कस तयार होतोय. आणि ह्या शेप कसा आहे? कॉन्केव्ह अपवर्ड आहे, राईट? आणि ह्यामुळे आपल्याला कॅपिलरी राईज बघायला मिळतो, तो म्हणजे एच एवढा. बरोबर आहे. तर डायग्रामॅटिकल तुम्हाला असं दिसेल. हे डायग्राम आहे, बरोबर. हा सरफेस आपण हा घेऊयात की हा बाउंड्री होते, म्हणजे वॉटर लेवल होते, नंतर रेज झाले वॉटर लेवल, राईट? वॉटर लेवल काय झाली? रेज झाली. किती अमाऊंटनं रेज झाली? एच अमाऊंटनं वॉटर लेवल रेज झालेले आहे, राईट? आता जो हा अँगल आहे, राईट, हा अँगल कशामध्ये आहे? हा ग्लासचा सरफेस आणि जो आपला मिनिस्कस तयार झालेला आहे त्याच्या पॉइंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर हा जो अँगल तयार होतो तो आहे थीटा. ज्या वेळेस अधेजन जास्त असतं, ज्यावेळेस कॅपिलरी राईज होतो, त्यावेळेस हा अँगल 90 पेक्षा कमी असतो, बरोबर आहे? ॲक्युरेट अँगल दिसतोय. परंतु आता केस 2, काही केसमध्ये रेज झालं, केस 2 मध्ये कसं झालं? रेज झालेलं आहे. परंतु अशा काही केस असतात ज्यावेळेस वॉटर लेवल वाढत नाही, उलटी कमी होते. त्यावेळेस काय होतं माहितीये का? जो अधेजिव्ह फोर्स असतोय ना, जो की ग्लास आणि वॉटर मधला, तो खूप कमी असतोय. त्या केसमध्ये काय होतं? असा कॉन्व्हेक्स अपवर्ड एरिया तयार होतो, राईट? म्हणजे जे की ग्लास आहे आणि जो की टँजंट आपण ड्रॉ केलेला आहे त्या कॉन्व्हेक्स सरफेसला, त्यामधला जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त असतोय, राईट? दोन केसेस बघितल्या आपण, मिनिस्कसचा शेप पण बघितला आपण, राईट? आय होप तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील. तर काही कळालं नाही तर कमेंटमध्ये सांगा, विचारा. मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. तर शेवटी आपण बघणार आहोत डेरिव्हेशन. शेवटी आपण काय बघणार आहे? डेरिव्हेशन, बरोबर का? ते कॅपिलरी राईज जी होणार होती याच, त्याचा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय? बरोबर आहे. आता हे कॅपिलरी राईज झालेले आहे, तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित इथं. ही जी हाईट आहे ती एच आहे आणि एच म्हणजेच काय काढायचं आपल्याला. पण ज्यावेळेस ह्या आपण सेक्शनला आपण वरून बघतो, त्यावेळेस आपल्याला काय दिसतं? एक सर्कल दिसतो, राईट? बरोबर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी इथं बाउंड्रीला काय असणार आहे? ग्लास असणार आहे, राईट? तर वरून बघितलं तर असं दिसेल आपल्याला अप्रॉक्सिमेटली. तर याच दोघांमध्ये काय असणार आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे, जो सरफेस टेन्शन असणार आहे, राईट? तो कसा असणार आहे? सरफेस टेन्शन असं असणार आहे. सरफेस टेन्शन असं असणार आहे, टी. टी, बरोबर आहे. हा सरफेस टेन्शनला आपण काय केलं? डिवाइड केलेला, कॉम्पोनंटला डिवाइड केलं, व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मध्ये. हा अँगल काय असणार आहे? थीटा असणार आहे. तोच अँगल इथं असणार आहे,
थिटा. तर व्हर्टिकल कॉम्पोनंट काय झाला टी कॉस थिटा, राईट, टी कॉस थिटा, बरोबर आहे. त्यामुळे सिग्मा इज इक्वल टू काय झाला आपला टी कॉस थिटा. हा काय झाला सरफेस टेन्शन झाला. पण आपल्याला फोर्स काढायचा. सरफेस टेन्शन मग फोर्स काय डेव्हलप झाला, फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे सरफेस टेन्शन इंटू पेरिमीटर. आता हे सर्कलर एरिया आहे, सर्कलचे पेरिमीटर काय असते पाय इंटू डी, आणि हे जे डायमीटर आहे ते डी आहे असं आपण कन्सिडर करूया, बरोबर आहे. तर आपल्याला काय भेटला व्हर्टिकल फोर्स भेटला, हा वरती ओढणार, आणि आता ह्याला बॅलन्स कोण करणार आहे, राईट, डाऊनवर्ड फोर्स, तो काय असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय वेट, बरोबर आहे. आता हे काय लिक्विड आहे, ह्या लिक्विड आपल्याला घेऊन काय दिलेलं असतं एक युनिट वेट दिलेलं असतं, राईट. आता वेट कसं काढायचं आपण, वेट इज इक्वल टू आपण काय करतो युनिट वेट इंटू व्हॉल्यूम करतो. आता हा सिलेंडर आहे, हा वरती जे पॉईंट आहेत ना हे थोडं निग्लेक्ट केलं ना, अप्रॉक्सिमेटली हा सिलेंडर आहे, आणि सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तर पार्ट असेलच तुमचा युनिट वेट इंटू एरिया. काय असणार आहे सर्कलचा एरिया असणार आहे, एरिया इंटू हाईट करतो ना आपण, एरिया सर्कलचा काय असणार आहे पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू हाईट, बरोबर आहे. आता व्हर्टिकल अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स करणं गरजेचं आहे. बॅलन्स इक्विलिब्रियम मध्ये बॅलन्स करूयात. सिग्मा इंटू सिग्मा म्हणजेच काय आहे टी कॉस थिटा आहे, टी कॉस थिटा इंटू पाय डी इज इक्वल टू गामा पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू एच, राईट. जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं तर मला कॅपिलरी राईज भेटून जाईल. एच इज इक्वल टू 4t cos theta divided by d into gamma, राईट. अशा प्रकारे आपण कॅपिलरी राईज म्हणजे काय, ते कशामुळे होतं, आणि अल्टिमेटली त्याचा फॉर्म्युला काय आहे, सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत एकदम कमी वेळामध्ये. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. मी प्रयत्न केलेला आहे समजवायचा. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो कव्हर करूयात, किंवा कमेंट सेक्शन मध्येच आपण कव्हर करूयात. ओके, ऑल द बेस्ट.